Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 1 यामधील फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत आपण सेट्स आणि यामधील प्रॅक्टिस सेट 1.3. फर्स्ट क्वेश्चन आहे इफ a इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई ब्रॅकेट कंप्लीट b इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट सी डी ई एफ ब्रॅकेट कंप्लीट c इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट B D bracket complete D is equal to into curly bracket A E and bracket complete. Then which of the following statements are true and which are false? आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहे. त्याच्यातून आपल्याला ओळखायचे आहेत की ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत. ओके, त्याआधी या सिम्बॉलला काय म्हणतात आणि या सिम्बॉलचा अर्थ आपण समजून घेऊया. ओके, आता हा जो सिम्बॉल आहे तर त्याला म्हणतात सबसेट. म्हणजे समजा ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 अँड 7 असे त्याचे एलिमेंट्स आहेत आणि बीचे जे आहेत ते 1 2 आणि 3 हे आहेत. आता सेट बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट्स ए सेटमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे 1 1 2 2 3 3 बी मधील सर्व एलिमेंट्स ए या सेटमध्ये आहेत. म्हणजे सेट बी हा सेट एचा सबसेट आहे. मग आता हे सिम्बॉलिक दाखवण्यासाठी आपल्याला बी सबसेट ए असं दाखवावं लागेल. ओके, आता बीचे सर्व एलिमेंट्स हे ए मध्ये आहेत पण एचे सर्व एलिमेंट्स हे काय बी मध्ये नाही आहेत. ओके, मग त्यामुळे आपल्याला असे दाखवता येणार नाही ए सबसेट बी, हे पूर्ण रॉंग आहे. ओके, त्याच्यामुळे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या सेटमध्ये सर्व एलिमेंट आहेत दुसऱ्या सेटमधील तो सेट त्या दुसऱ्या सेटचा सबसेट असतो. ओके, म्हणजेच काय, इफ ए अँड बी आर द टू सेट्स विच आर दॅट एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन सेट बी इज सेड टू बी द सबसेट ऑफ द सेट ए. पहिले सिम्बॉलिक स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे आणि त्याच्यानंतर वी राईट इट ॲज द बी सबसेट ए अँड रीड ॲज द बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, एक आपण डायग्राम काढूया छोटीशी, त्याच्यावरून तुमच्या नीट लक्षात येईल. आता ही जी डायग्राम आहे ह्याला बी नाव देऊया. ओके, म्हणजे बी सेटची ही डायग्राम आहे. आता बी मध्ये काय काय आहे, 1 2 3 1 2 आणि 3. त्याच्यानंतर एची डायग्राम आपल्याला काढावी लागेल. आता ए मध्ये 1 2 3 पण आहेत, म्हणजे ए डायग्राम मध्ये आपल्याला हा डायरेक्ट पूर्ण सेट घेतला तरी चालेल. ओके, या डायग्रामला ए नाव देऊया म्हणजे हा ए सेटचं होईल. आता ए डायग्राम मध्ये 1 2 3 आहे म्हणजे पूर्ण बी सेट पण आला. त्यानंतर काय काय आहे, 4 5 6 7, तो पण राईट डाऊन करायचा. 4 5 6 अँड 7 अशी डायग्राम जी आपण काढली जाते त्याला म्हणतात वेन डायग्राम. द कन्सेप्ट ऑफ द सबसेट इज वेल इलुस्ट्रेटेड इन द गिव्हन वेन डायग्राम. आता यामध्ये एक आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एव्हरी सेट इज द सबसेट ऑफ इट सेल्फ, म्हणजे आता यामधील ए जो आहे तो त्याचा स्वतःचा सुद्धा सबसेट आहे. अँड एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. आता एम्प्टी सेट कसा दाखवायचा, तर त्याचा असा सिम्बॉल आहे. आता एम्प्टी जे सेट आहे तो सुद्धा सबसेट ऑफ दॅट सेट. ओके, म्हणजे हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे, इफ ए अँड बी इज इक्वल टू मीन्स ए इज इक्वल टू बी, देन ए सबसेट बी and B also subset A. ओके, फक्त कंडिशन काय आहे तर दोन्ही जर का सेम असतील, इक्वल असतील तरच. फोर्थ पॉईंट एक लक्षात ठेवायचा आपल्याला. आता इफ ए सबसेट बी, आता इथे उलट दाखवले बघा, ए सबसेट बी म्हणजे ए मध्ये जे जे एलिमेंट्स आहेत ते सर्व बी मध्ये सुद्धा आहेत. अँड बी सबसेट ए
म्हणजेच बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सर्व ए या सेटमध्ये सुद्धा आहेत. मग अशा वेळेस काय म्हणता येईल त्याला, तर अशा वेळेस आपल्याला म्हणता येईल सेट ए इज इक्वल टू सेट बी. ओके, हे पॉईंट जर का व्यवस्थित लक्षात ठेवले तर हा प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला खूप सोपा जाईल. आता फर्स्ट सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपण फाइंड आउट करूया. फर्स्ट सेंटेन्स दिले आपल्याला सी सबसेट बी. ओके, आता ह्याचं रीडिंग कसं करायचं हे लक्षात आले आपल्याला एक्झाम्पलवरनं. ह्याला म्हणतात सी सबसेट बी. ओके, म्हणजे सेट सी मध्ये जेवढे सर्व एलिमेंट्स आहेत ते सर्व सेट बी मध्ये आहेत. मग आता त्यासाठी आपल्याला ह्यांनी ए बी सी आणि डी असे एलिमेंट्स दिलेले आहेत. ते मी इथं राईट डाऊन करून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. आता सी सेटमध्ये बी आहे आणि बी सेटमध्ये बी नाही आहे. सी सेटमध्ये डी आहे, इथे पण डी आहे. पण आता सी सेटमध्ये बी आणि डी हे दोन्ही ऑप्शन आहेत, दोन एलिमेंट आहेत. या दोनपैकी बी हा एलिमेंट नाही आहे सेट बी मध्ये. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते पूर्णपणे फॉल्स आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स because all elements of set C are not in set B. ओके, म्हणजे एक जरी एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये नसेल तर तो त्याचा सबसेट होत नाही. सेकंड स्टेटमेंट विचारले आपल्याला सेट ए सबसेट डी. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आता यासाठी सेट ए मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स सेट डी मध्ये असले पाहिजेत. आता सेट ए मध्ये ए आहे, डी मध्ये ए आहे. सेट ए मध्ये बी आहे, डी मध्ये नाही आहे. सी नाही आहे, डी नाही आहे, ई आहे. ओके, जर का इथं आपल्याला उलटं विचारलं असतं सेट डी सबसेट सेट ए तर हे आन्सर बरोबर असतं. सेट ए मध्ये असणारे एलिमेंट जे आहेत ते जास्त आहेत आणि सेट डी मध्ये असणारे एलिमेंट्स हे कमी आहेत. सेट ए मधील सर्व एलिमेंट्स सेट डी मध्ये नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. This statement is false because all elements of set A is not in set D. नेक्स्ट पाहूया. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट दिले आपल्याला डी सबसेट बी. म्हणजे आता सेट डी मधील सर्व एलिमेंट्स हे सेट बी मध्ये पाहिजे. ओके, आता डी मध्ये काय आहे, ए आहे. बी मध्ये ए नाही, डी मध्ये ई आहे, बी मध्ये आहे. ओके, म्हणजे यामधील ए हा एलिमेंट बी मध्ये नाही आहे. म्हणजे जे सर्व जे रूल्स आहेत ते इथे होत नाही आहेत, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स because element A is not in set B. फोर्थ स्टेटमेंट आहे डी सबसेट ए. ओके, म्हणजे सेट डी मध्ये
जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढे सर्व इलेमेंट्स सेट ए मध्ये पाहिजेत. मग आता सेट डी मध्ये ए हा इलेमेंट आहे आणि सेट ए मध्ये सुद्धा ए हा इलेमेंट आहे. सेट डी मध्ये ई हा इलेमेंट आहे, सेट ए मध्ये ई हा इलेमेंट आहे. ओके, म्हणजे सर्व इलेमेंट्स सेट डी मधील सेट ए मध्ये आहेत. त्याच्यामुळे धिस स्टेटमेंट इज ट्रू. त्याचं कारण पण लिहूया आपण. बिकॉज ए अँड ई are all elements from set D are in set A. नेक्स्ट आहे B सबसेट A. आता B मध्ये C आहे, A मध्ये सुद्धा C आहे, बी मध्ये डी आहे, ए मध्ये सुद्धा आहे, बी मध्ये ई आहे, ए मध्ये सुद्धा आहे, बी मध्ये एफ आहे पण ए मध्ये एफ हा इलेमेंट नाही आहे. म्हणजे धिस स्टेटमेंट इज फॉल्स. कारण लिहूया आपण. बिकॉज all elements of set B are not in set A. लास्ट स्टेटमेंट आहे सी सबसेट ए. म्हणजे आता यामध्ये सी सेटमधील असलेले सर्व इलेमेंट्स हे सेट ए मध्ये असलेले एलिमेंटशी मॅच झाले पाहिजे. ओके, मग सी मध्ये आहे बी, ए मध्ये सुद्धा आहे बी, सी मध्ये आहे डी, ए मध्ये सुद्धा आहे डी. ओके, म्हणजे दिस स्टेटमेंट इज ट्रू. Because all elements from set C are in set A. Okay. सेकंड क्वेश्चन आहे टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युजिंग व्हेन डायग्राम. ओके, आता त्यासाठी हे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहे एक्स आणि वायशी रिलेटेड. ओके, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे तर 1 to 20 जे नंबर आहेत ते आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचं आहे. ओके, आता युनिव्हर्सल सेट जो दाखवायचा तो आपल्याला तो यू या लेटरने दाखवायचा आहे. ओके, इंटू कर्ली ब्रॅकेट नॅचरल नंबर्स दिलेत 1 to 20 म्हणजे 1. युनिव्हर्सल सेटसाठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 पाहिजे आहे. ओके, ते इथे मी लिहून ठेवलेले आहे. आता व्हेन डायग्राममध्ये आपल्याला युनिव्हर्सल सेट आणि एक सेट हे दोन्ही सेट दाखवायचे आहे. त्यासाठी पहिले डायग्राम काढून घेऊ आपण. आता हा रेक्टँग्युलर शेप डिनोट करत आहे यू मीन्स युनिव्हर्सल सेट. आता आपल्याला युनिव्हर्सल सेट पण दाखवायचा आहे आणि एक सेट पण दाखवायचा आहे. आता एक सेटसाठी इथे मी एक सर्कल काढून घेते, त्याला नाव देऊया एक सेट. ओके, आता युनिव्हर्सल सेटसाठी तर आपल्याला दिलेत नॅचरल नंबर 1 to 20 ते आपल्याला नंतर लिहायचे आहेत. त्याआधी आपल्याला एक सेट लिहायचा आहे. आता एक सेट कसा लिहायचा आहे तर एक सेटसाठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे की एक्स इलेमेंट यामध्ये येणार आहेत एक सेटमध्ये आणि कंडिशन पहिली आहे की ते नॅचरल नंबर असले पाहिजे. ओके, म्हणजे 1 पासून स्टार्ट होणारे नंबर. आणि आता हा एक जो आहे तो कसा पाहिजे तर 7 पेक्षा मोठा पाहिजे आणि 15 पेक्षा लहान पाहिजे. ओके, हे सिम्बॉल व्यवस्थित फॉलो करायचे
त्याच्यावरून व्यवस्थित लक्षात येईल आपल्याला त्यांनी कंडिशन काय सांगितलेली आहे. ओके, मग आता 7पेक्षा मोठे आणि 15पेक्षा लहान असलेले आपल्याला नंबर इथे लिहायचे आहे. 7पेक्षा मोठे पहिला आहे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. ओके, आता हे नंबर लिहिताना आपल्याला कॉमा द्यायची गरज नाही आहे. आता हे आले एक सेटमधील सर्व नंबर्स. आता रिमेनिंग जे नंबर आहेत 1 to 20 मधील ते सर्व इथे आपल्याला रेक्टँग्युलर शेपमध्ये लिहायचे आहेत. ओके, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक सेटमध्ये 8 पासून 14 पर्यंत आहेत. म्हणजे 8 पासून 14 पर्यंत नंबर घ्यायचे नाही. 14च्या पुढचे 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ओके, कारण की युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला 1 to 20 नंबर पाहिजे. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. ओके, याला म्हणतात वेन डायग्रॅम. त्यानंतर सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया आपण. आता ह्याला नाव देऊया यू म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि ह्याला नाव देऊया वाय. यासाठी सुद्धा युनिव्हर्सल सेट आपल्याला 1 to 20 दिलेला आहे नॅचरल नंबरसाठी. ओके, आता वाय दिलेला आपल्याला त्यांनी नॅचरल नंबर. फर्स्ट कंडिशन आहे नॅचरल नंबर आणि सेकंड कंडिशन आहे वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर की अशी संख्या की ज्याला फक्त एकनी आणि त्याच संख्येने भाग जातो. अशा संख्या आपल्याला 1 to 20 पर्यंत लिहायच्या आहेत. ते आपल्याला इथे वायमध्ये डिनोट करायचे आहेत. मग आता पहिली संख्या येईल 2, त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17 आणि लास्ट येईल 19. ओके, रिमेनिंग नंबर जे आहेत 1 to 20 मधील ते आपल्याला या रेक्टँग्युलर शेपमध्ये लिहायचे आहेत. ओके, म्हणजे 1, 2 घेतला आहे, 3 घेतला आहे, 4, 5, 6, 7 आहे, म्हणजे 8, 9, 10, 11 आहे इथे, म्हणजे इथं 12, 13 आहे, 14, 15, 16, 17 आहेत म्हणजे इथे 18 आणि 19 आहेत म्हणजे इथे 20. आता या डायग्राममध्ये आपण जे नंबर लिहितो त्याला कॉमा द्यायची बिलकुल गरज नाही आहे. फक्त थोडीशी गॅप ठेवायची म्हणजे त्या संख्या आपल्याला व्यवस्थित लक्षात येतात. ओके, याला म्हणतात वेन डायग्रॅम. अँड त्यांनी आपल्याला सांगितलं होतं शो सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्रॅम. ओके, मग आता हा एक्स सेट झालेला आहे. एक्स सेटमध्ये जी कंडिशन होती ती आपण इथं फुलफिल केलेली आहे आणि वाय सेटमधील जी कंडिशन होती ती आपण या सेकंड डायग्राममध्ये फुलफिल केलेली आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन 3. यू म्हणजे युनिव्हर्सल सेटचे आपल्याला इथे इलेमेंट दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, कर्ली ब्रॅकेटमध्ये, आणि सेट पीचे असलेले इलेमेंट आपल्याला या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे शो द सेट्स यू म्हणजे युनिव्हर्सल सेट दाखवायचा आहे, सेट पी दाखवायचा आहे आणि सेट पी डॅश. आता ह्याला नेमकं काय म्हणतात ते आपण व्यवस्थित स्टडी करूया. पहिले आपण ह्याला पी डॅश म्हणूया, पी डॅश बाय व्हेन डायग्रॅम. आणि सेकंड क्वेश्चन आहे व्हेरीफाय. शॉर्टमध्ये मी तुम्हाला समजून सांगते. हा रेक्टँग्युलर जो शेप आहे त्याला म्हणतात यू म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि आतमध्ये जे आहेत आता इथे पी दिलेला आहे तर सेट पी हा नंबर. ओके, आता यामध्ये जे नंबर आलेले आहेत ते आलेले आहेत. ओके, आणि रिमेनिंग नंबर या युनिव्हर्सल सेटमध्ये आपण दाखवतो. आता रिमेनिंग नंबर जे आपण या सेटमध्ये दाखवले म्हणजेच रेक्टँग्युलर शेपमध्ये दाखवले तर त्यालाच म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ओके, आता इथे पी दिलेला आहे म्हणजे इथे रिमेनिंग जे नंबर्स येतील तर त्याला म्हणतात पी डॅश. आता ह्याला ॲक्च्युली मॅथमॅटिक्स वर्डमध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट पी असे म्हणतात. पी सेटमध्ये नसलेले पण युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे नंबर्स म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी यामध्ये राहतील. ओके, आता याचं रीडिंग कसं करायचं तर कॉम्प्लिमेंट ऑफ पी. रेक्टँगल आणि सर्कल मी हे दोन्ही काढून घेतलेले आहेत. रेक्टँग्युलर शेपला आपण शिकलो मागच्याच क्वेश्चन सॉल्व्ह करताना. आता ह्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट
आणि हा जो आहे तो सेट दिला आहे. आता सेट आपल्याला पी या सेटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणून ह्याला नाव देऊया पी. आता पी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत ते लिहून घेऊया. 1, 3, 7 आणि 10. ओके, हे 4 एलिमेंट आहेत. आता उरलेले जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहेत. आता उरलेले कोणते आहेत? आता 1 झाला आहे, हा कॅन्सल करू. ओके, म्हणजे युनिव्हर्सलमध्ये आपण ऑलरेडी तो घेतलेला आहे. 3 आहे, इथे पण 3 आहे, मग हा कॅन्सल करू. 7, 7, 10 आणि 10. ओके, म्हणजे आता जे आपण घेतलेले आहेत या सेटमध्ये, सेट पीमध्ये, ते आपल्याला घ्यायचे नाही. यामध्ये रिमेनिंग जे उरलेले आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये ते आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहेत. मग 2. ओके, फर्स्ट आहे 2, देन आफ्टर 8, देन 9, 11 आणि 12. ओके, म्हणजे अशा प्रकारे युनिव्हर्सल सेटसुद्धा पूर्ण तयार होतो. ओके, आता आपण जे शिकलो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, त्यासाठी आपण यू डिनोट केलेला आहे, पी पण डिनोट केलेला आहे. आता हे रिमेनिंग जे नंबर घेतलेले आहेत तर त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ पी. ओके, असं रिडिंग करायचं आहे त्याचं. आता या क्वेश्चनचं रिडिंग कसं करायचं? व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी, याचाच कॉम्प्लिमेंट हा पी असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि ब्रॅकेटचा परत कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. हे आपल्याला कसं व्हेरीफाय करता येईल? तर आता त्यासाठी आपल्याला कंडिशन काय काय दिलेली आहे? तर यू दिलेला आहे, युनिव्हर्सल सेट. वन 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ओके, आणि या डायग्राममधून आपण कॉम्प्लिमेंट ऑफ पी काढलेला आहे. ते कोणकोणते आहेत ते बघूया. कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट 2, 8, 9, 11, 12. 2, 8, 9, 11 and 12 ब्रॅकेट कम्प्लीट. कॉम्प्लिमेंट ऑफ पी मधील सर्व एलिमेंट्स सोडून रिमेनिंग एलिमेंट्स घ्यायचे. म्हणजे हा 2 गेला, 2 गेला, 8 गेला, 8 गेला, 9 गेला, 9 गेला, 11, 11, 12, 12. आता रिमेनिंग नंबर्स कोणते राहिले? 1, 3, 7 आणि 10. ओके, हे 4 नंबर रिमेनिंग राहिले. म्हणजेच काय? देअरफॉर पी इज इक्वल टू अल्सो, पी साठी आपल्याला कोणते कोणते दिलेले आहेत? 3 एलिमेंट तेच दिलेले आहेत, 1, 3, 7, 10. आणि तेच आत्ता आपण फाइंड आउट केले कॉम्प्लिमेंट ऑफ पीचा कॉम्प्लिमेंट. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ पी याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. क्वेश्चन 4 दिलाय. सेट ए चे एलिमेंट्स दिलेले आहेत 1, 3, 2, 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. ओके, मग आता त्यासाठी आन्सर घेऊ. आता नाव देऊ आपण बी सेट घेऊया. ओके, मग बी सेट इज इक्वल टू, आता बी सेट असा असला पाहिजे की यातील एलिमेंट ए मध्ये असलेच पाहिजे. ओके, मग 1 आणि 2 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच काय होतो? बी हा सेट एचा सबसेट होतो, कारण की यातील सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत. त्यानंतर सेट सी घेऊया. यामध्ये फक्त आपण 1 घेऊ, तरीसुद्धा सी हा सेट एचा एलिमेंट होतो. डी घेऊया. आता 1, 3 आणि 2. ओके, हे 3 एलिमेंट आहेत, ते सेट ए मध्ये सुद्धा आहेत, म्हणून सेट डी हा सेट एचा सबसेट होतो. त्यानंतर सेट ई घेऊया. 1, 3, 2, 7. आता यामधील एलिमेंट सेट ए मध्ये सुद्धा आहेत, त्याच्यामुळे सेट ई इज द सबसेट ऑफ सेट ए. ओके, आपल्याला 3च सबसेट विचारलेले आहेत, तरी पण मी 4 दिलेले आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 5th क्वेश्चन विचारला आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स.
ओके, मग त्यासाठी आपल्याला काही हे सेट दिलेले आहे. मग आता पी दिलेला आहे. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. ओके, म्हणजे पुण्यामध्ये जे राहणारे आहेत त्यासाठी पी हा सेट आहे. त्यानंतर एम हा सेट दिलेला आहे आपल्याला. एम इज द सेट ऑफ रेसिडेंट इन मध्य प्रदेश. आय हा सेट दिलेला आहे रेसिडेंट ऑफ द इंदोर. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. आणि लास्ट दिलाय एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. आता त्यांचं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे. आता रिलेशनसाठी फर्स्ट आपण विचार करूया. द रेसिडेंट इन पुणे. रेसिडेंट इन पुणे आर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. ओके, कारण की पुणे हा सिटी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. मग त्यामुळे त्याचं रिलेशन असं तयार होईल. पी सबसेट ऑफ महाराष्ट्रासाठी आहे एच, सबसेट ऑफ एच. ओके, त्यानंतर पुण्यासाठी अजून एक होईल द रेसिडेंट्स इन इंडिया आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. ओके, कारण की पुणे हे भारत देशामध्ये आहे त्याच्यामुळे दुसरं एक ऑप्शन होईल. पी इज द सबसेट ऑफ इंडियासाठी बी आहे. त्यानंतर द रेसिडेंट्स इन इंदोर आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश. ओके, कारण की इंदोर ही सिटी जी आहे ती मध्य प्रदेश आहे त्यामुळे इंदोर साठी आय इज द सबसेट ऑफ मध्य प्रदेश. देन नेक्स्ट द रेसिडेंट्स इन इंदोर आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. कारण की मध्य प्रदेश आणि इंदोर हे भारतामध्येच आहे त्यामुळे चौथं होईल आय सबसेट बी. इंडियासाठी बी आहे म्हणून बी घेतलं. त्यानंतर द रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. ते आत्ताच पाहिलं आपण, कारण की मध्य प्रदेश हे भारतातले राज्य आहे. त्यानंतर सिक्स्थ होईल द रेसिडेंट्स इन महाराष्ट्र आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. महाराष्ट्रसुद्धा भारताचेच राज्य आहे. महाराष्ट्रसुद्धा भारतामधीलच राज्य आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रासाठी एच, सबसेट इंडियासाठी बी. आता क्वेश्चन 5 मधला सेकंड क्वेश्चन आहे. विच सेट फ्रॉम द अबोव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट की ज्यामध्ये सर्व सेट समाविष्ट असतात. ओके, मग आता इंडिया हा तर एक देश आहे, बाकीचे सर्व इंडियाची राज्य आहेत आणि काही सिटी आहेत यामध्ये. त्यामुळे इंडिया हा युनिव्हर्सल सेट आपल्याला घ्यावा लागेल. इंडियासाठी बी हा सेट वापरलेला आहे त्यामुळे बी इज द युनिव्हर्सल सेट. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोन्ही राज्य आहेत आणि पुणे आणि इंदोर हे सुद्धा भारतामधीलच शहरे आहेत. इथं आन्सर लिहू आपण. फ्रॉम अबोव all the sets are also subset of B. ओके, म्हणजे बाकीचे जे ऑप्शन आहेत पी, एम, आय आणि एच हे सर्व इंडियाचे सबसेट्स आहेत. ओके, देअरफॉर बी द सेट ऑफ residents in India. Can be chosen as universal set. Sixth question आहे which set of the numbers could be the universal set for the sets given below. त्यासाठी 3 सेट्स दिलेत बघा आपल्याला ए बी सी. आता ए सेटमध्ये आपल्याला आहे द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, बी मध्ये आहे द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 आणि सी मध्ये आहे द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. ओके, आता हे आपण इथं मांडून घेऊ.
म्हणजे आता ए सेटमध्ये काय काय आहे, तर ए सेटमध्ये 5च्या पट्टीतील सर्व संख्या येतील, म्हणजे 5चं टेबल येईल. 5, 10, 15, 20. ओके. आणि किती येतील हे सांगितलेलं नाही, त्यांनी आपले लिमिटेशन कोणतं दिलेलं नाही. मग 5च्या पट्टीमध्ये इन्फिनिट येतील. त्यानंतर बीसाठी सुद्धा आपल्याला लिमिटेशन काहीच दिलेलं नाही आहे. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7, म्हणजे 7च्या पट्टीतील 7, 14, 21, 28 हे पण इन्फिनिटीपर्यंत येतील. सीसाठी सुद्धा काहीच लिमिटेशन नाही, त्यामुळे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12, 21 ओके, इन्फिनिटी. आता असे इन्फिनिटी नंबर आहेत. मग आता ते कशामध्ये असतात, तर आपण आधी पाहिलेलो आहोत की नॅचरल नंबरमध्ये येतात. नॅचरल नंबरसाठी 1, 2, 3 असे नॅचरल नंबर असतात, 1 पासून सुरू होणारे, ते पण इन्फिनिटी येतात. त्यानंतर सेकंड आपण होल नंबर पाहिले होते. होल नंबर स्टार्ट्स होतात 0 पासून, 0, 1, 2, 3 इन्फिनिटी. त्यानंतर 3 आपण इंटेजर्स पाहिले होते बघा. ते इंटेजर्समध्ये सुद्धा इन्फिनिटी येतात. डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 डॅश डॅश. आता हे सुद्धा इन्फिनिटी आहेत. मग आता वरील NWI म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर्स या तिन्हीमध्ये सेट ए, सेट बी आणि सेट सी मधील सर्व एलिमेंट्स येतात. त्यामुळे नॅचरल नंबर, होल नंबर्स आणि इंटेजर्स या तीनपैकी आपण कोणताही युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो. ओके. देअरफॉर ए, बी अँड सी आर द सबसेट्स ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर अँड ॲज वेल ॲज इंटेजर्स. ओके. आता इथं आपण राईट डाऊन करूया. ए, बी अँड सी आर द सबसेट्स ऑफ, आता इथं शॉर्टमध्येच लिहिते. एन म्हणजे नॅचरल नंबर, डब्ल्यू म्हणजे होल नंबर अँड आय म्हणजे इंटेजर्स. इथं आता आपण ॲज वेल ॲज लिहू. ॲज वेल ॲज आय मीन्स इंटेजर्स. एनी ऑफ any of the sets in WI can be taken as an universal set. For sets A, B and C. क्वेश्चन 6 मधील सेकंड क्वेश्चन. आता त्यासाठी आपल्याला दिलेले आहेत पी आणि टी हे दोन सेट दिलेले आहेत. पी सेटमध्ये सेट ऑफ इंटेजर्स विच आर मल्टिपल बाय 4 आणि टी साठी सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. ओके. म्हणजे पी मध्ये काय काय येतील ते आपण पहिले लिहून घेऊ. पी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट 4, 8, 12 4च्या पटीतील संख्या येतील आणि इन्फिनिटी येतील. त्यानंतर टीमध्ये सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इव्हन स्क्वेअर नंबर म्हणजे इव्हन म्हणजे समसंख्या आणि त्यांचा स्क्वेअर. ओके. असे येतील. मग आता यासुद्धा इन्फिनिटीमध्ये येतील. आता पी आणि टी मधील सर्व नंबर्स हे नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर्समध्ये आहेत. त्यामुळे आत्ता जो आपण क्वेश्चन पाहिला त्याप्रमाणेच ह्याचं फॉलोअप होईल. ओके. त्यासाठी मी आता नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर्स इथे लिहून देत नाही, डायरेक्ट आन्सर लिहूया आपण. एनी ऑफ द सेट्स नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटेजर्स कॅन बी taken as an universal set for the sets
P&T. Question 7. Let all the students of a class is an universal set. Let set A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. आता या ठिकाणी युनिव्हर्सल सेट म्हणजे दिले आहेत ऑल स्टुडंट्स. ए दिला आहे सेट ए इज इक्वल टू 50% प्लस म्हणजे 50% अँड प्लस मार्क्स ऑब्टेन्ड स्टुडंट्स. म्हणजे असे स्टुडंट्स की ज्यांनी 50% किंवा 50पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत ते येतील सेट ए मध्ये. मग आता आपल्याला विचारलेलं आहे देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग आता कॉम्प्लिमेंट सेटमध्ये काय काय येईल तर रिमेनिंग स्टुडंट्स येतील. रिमेनिंग स्टुडंट्स. ओके, आता यासाठी आपण डायग्राम घेऊया. आता रेक्टँग्युलर जो शेप आहे तो झाला युनिव्हर्सल सेट म्हणजे यामध्ये ऑल स्टुडंट्स येतील. आणि हा जो ए आला त्यामध्ये येतील 50% अँड प्लस मार्क्स ऑफ 10 स्टुडंट्स. ओके, म्हणजेच मोर दॅन 50%. ओके, आता रिमेनिंगमध्ये मग काय येईल रिमेनिंग स्टुडंट्समध्ये मग उरलेले येतील. मग आता उरलेले म्हणजे किती येतील तर लेस दॅन 50%. Okay, therefore complement of set A is equal to into curly bracket less than 50% marks obtained स्टुडंट्स ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याबरोबरच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.